मित्रांनो, सो आज आहे आमचा ट्रिपचा सेकंड डे आणि आज आमचा थर्ड डे. थर्ड डे. आम्ही आणि आज शुक्रवार आम्ही आलो. खरंच फिरायला आज चाललोय. आम्ही खरंच फिरणार आहे. मग महाबळेश्वर पुन्हा मध्ये होऊ दे, येऊन काय पण होऊ दे, काही पण होऊ दे, महाबळेश्वर येऊन आम्ही काही ना काही तर आज फिरणारच आहे. 2-3 पॉईंट तरी फिरणार आहे. प्रतापगड, महाबळेश्वर मंदिर, अजून काय तूर पॉईंट काहीतरी आहे. 2-3 पॉईंट तरी फिरणार आहे. पण फिरणार आहे आता लोक काल रूम शोधण्यामध्ये वेळ गेला ते तुम्हाला माहितीलाच आहे. रूम भेटली नाही. काल खूप गर्दी होती आणि रेंट खूप आणि आपल्या सांगत फर्स्ट होते. पार्ट मध्ये आम्ही बोललोय की आणि- गाईज आम्ही आता जेवण वगैरे करून प्रतापगडला जाणार आहे, पण असं झालं नाही कारण की ऑलरेडी 4 आम्ही जाता वाजलेले. जाता 4 नाही 4:30, 4:30 पावणे 5 झालेले. वाजलेले. जाताना मग रिटर्न यायला वेळ झाला हो, असता. आणि पाऊस धुक्यामध्ये एवढा खूप काही समजलं खतरनाक चालू नसतं. होता. त्यामुळे आम्ही जायचं कॅन्सल केलं प्रतापगडला. आता आम्ही मंदिरला चाललोय. महाबळेश्वर मंदिर इथून 6 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथून पुढे पर्यंत प्रतापगड वगैरे बाकीचे पॉईंट आम्ही फिरणार. मग 4 वाजेपर्यंत आमच्याकडे टाइम आहे. आम्ही खूप फिरणार. सगळ्यात पहिल्यांदा तर नाश्ता करणार. पहिले खूप पेट भूक लागली. पूजा. खूप भूक लागली. वडापाव क्वालिटी क्वालिटी आहे वडापाव. गर्दी इथं नाश्ता सेंटर खूप गर्दी आहे नाश्त्यासाठी. पण वडापाव आम्हाला खाऊ वाटला. गरम गरम होता सो छान लागला वडापाव. हे नाश्ता हे मार्केट सगळं बंद आहे आता, पण इथं नाश्त्याचे 2-3 नाश्ता सेंटर आहेत जे चालू आहेत. शपथ काय दिसतं ना पुढचं असलं भारी फील होत आहे ना. लिटरली तुम्हाला सांगायचं काय एक्सप्लेन करता येईल ना मला. एवढं भारी फील होते. गाइस हे बघा हर घर की यही कहाणी आहे. एक कपल आहे. नवरा बायकोचे फोटो काढतो. नवरा बसत आपला फोटोग्राफर आहे. माझी पण हीच कंडिशन आहे सध्या आणि माझे पण फोटो निघतात पण ऍडजस्ट करावं लागतं. काय परत बोल काढणार नाही म्हणजे हे बघा. देखो 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 माझे फोटोज का काढत नाही चांगले. आणि पोजच म्हणजे माझ्या पोज मध्ये प्रॉब्लेम आहे. तुझा अँगल चुकत नाहीये. हा फोटोज काढत नाही तुम्हाला चांगले. फोटोज काढत नाही. आता ते ऍडजस्ट करतो मी. तर काय ऑप्शन नाही. ऍडजस्ट करतो. सुंदर फोटो काढलेत ना तुझे. कुठं सुंदर काढले ते फोटो फोन मध्ये. 100 फोटो क्लिक केल्यावर एक तर फोटो चांगला निघणारच ना यार. फोटो चांगला बघ. आता बघ आता बघ. चला मी तुम्हाला आता याचे फोटो काढते. तुम्ही इन्स्टाला बघा आमच्या पेजला. ओके मग सांगा कोणी छान. मंदिराजवळ आलोय आपण. जाऊया पटकन चल. सो गाईज आता आम्ही आलोय पंचगंगा मंदिरवर. इकडे आहे का हे काय आहे? गाईज आता आपण मंदिराच्या आत घुसतोय. काय झालं? झोप आली का झोप झाली ना? गाईज हे बघा इथे पंचगंगाचं पाणी एकत्र येतं. इथं उगम झाला. जन्म झाला 5 नद्यांचा इथे. एवढं पाणी येतं तरी जातं कुठे यार. म्हणजे एवढं कंटिन्यू पाणी चालू आहे. एवढं कंटिन्यू पाणी चालू आहे. हे पाणी जाते बॉटल नाही घेतली आपण. घेतलं असतं का नाही? जिथे पाणी किती येते. पाणी पिऊ शकतो आपण. 5 नद्यांचा जन्म झाला इथे. 5 नद्यांचा जन्म. मला प्रश्न पडलाय की हे पाणी जातं कुठं नेमकं. एवढं कंटिन्यू पाणी चालू आहे तर हे भरायला पाहिजे होतं पण हे भरत नाहीये. असेल काहीतरी आउटपुट. चल दीपा नीट पकड बर का घसरशील. 5 नद्यांमध्ये आंघोळ होईल तुझी. 5 नद्यांमध्ये आंघोळ करायची आहे काय तुला? हे आहे महादेवाचं मंदिर. महाबळेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे.
छान आहे मंदिर, म्हणजे आज गर्दी होती खूप म्हणून आम्ही गेलो आणि आज आम्हाला लिटरली फिरायला मिळालं बिकॉज आज पाऊसच नाही. छान दिसतंय दीपा, छान दिसतंय. तुला आवडलेलं नाही का? कुठला यातला दुसरा? हा तुला आवडलंय ना? तुला फीड बसतोय ना, म्हणजे लीज वगैरे पडत नाही ना? मग ठीक आहे, हाच घेऊया. चल घे. पिंकवाला चांगला दिसतोय. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे एका अशा मंदिरमध्ये जिथे झालाय आपला मराठी फिल्मचा शूट. खूप फेमस आहे. आम्ही नाही सांगणार, तुम्ही ओळखायचं कमेंट करायचं. येस, चलो तुम्हाला दाखवतो. तुम्ही सांगायचं आहे की ते हा. शूट झालं. आणि शूट कोणतं झालेलं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ओके, तो व्ह्यू यार, वाव. बघ ना किती वॉटरफॉल आहेत. 1 2 2 वॉटरफॉल आहेत तिकडे. सो गाईज, गेस दिस लोकेशन. सॉरी, लोकेशन नका गेस करू, पण कोणत्या मूवीचा शूट झालेला तो नक्की सांगा आम्हाला. इथे सांगा प्रॉपर कोणत्या मूवीचा शूट झालेला. गाईज हे बघा, मे बी आतमध्ये टॉर्च लावावं लागतं. बोलो, तुला आजचा दिवस कसा वाटला? एकदम बढिया. हा एकदम बढिया. कालचा दिवस कसा वाटला? तो पण छान होता ऍक्च्युली. वाईब येत होते कारण की भिजलेलं पाऊस आणि हे होतं ना, काय होतं? धोकं होतं ना. बर, आता आपण कुठे आलोय? एलिफंट पॉइंट. एलिफंट पॉइंटला. आणि तो दुसरा एक काय होता पॉइंट, तो म्हण बघू. म्हणून बघू येतंय का तुला म्हणायला? माझ्या लक्षातच नाही. तो शब्द अवघड आहे यार, काहीतरी माझ्या लक्षात पण येणं झालाय. अरे हे कुठे निघाले? जाऊया आपण. असं जर आला मधून कर एखादा. जिवंतपणीच आम्ही काय बोलता, स्वर्गात आलोय. स्वर्गात आम्ही आता नेमका हाय कुठं त्याचं मला माहित नाही, कारण पुढं काहीच दिसत नाही, फक्त इथे येतपर्यंतच चला दिसतंय. तिकडनं दाखव. तो हॉर्स रायडिंग आहे, कारण कसं मस्त आहे. खरंच कालचा दिवस वेस्ट गेला, खरं आजचा दिवस खूप. गॉड, हे बघा गाईज, काय फील आहे ना यार, बघायला काय वाटत असेल. पूर्ण आभाळात आहे. हा ऍक्च्युली हॉर्स पॉइंट आहे. रेस्ट पॉइंट आहे, रेस्ट करण्यासाठी पॉइंट आहे. म्हणजे आपण अजून एलिफंट पॉइंट अजून वर आहे. एलिफंट हेड पुढे आहे, पण आम्ही नाही जाणार. जाऊया ना. अजून 2 किलोमीटर पुढे. एकच आहे आता. काय एकच आहे? हे 1 किलोमीटर आणि इथलं पुढे 1 किलोमीटर. बरं, ठीक आहे. जाऊया यार, एवढं लांब. यार काय जन्नत एकदम. बघा बघा बघा. आणि ते असं वर येतंय ना, असं धूर आल्यागत, असं लय मस्त वाटतंय. हॉर्स रायडिंग आहे. किती छान वाटतंय माहितीये का, मॅगी खायला या वातावरणात. नाही ना दीपे? तुम्ही पण या गाईज खायला, तुम्ही पण खावा. ए छान वाटतंय. एक नंबर. अजून चहा प्यायचा गरमागरम. अजून चहा प्यायचा. आता मोबाईलची चार्जिंग संपत आली. मस्त नेचर वॉक झाला आमचा. आम्हाला अजून जायला नाही म्हटलं तर 20 मिनिटं लागणार आहेत. आम्ही खूप लांब चालत आलोय आणि पूर्ण असा जंगल आहे. 4 किलोमीटर चालत आलोय आणि पूर्ण असं जंगल आहे आणि असा रोड आहे, कंटिन्यू रोड आहे. जिथं आम्ही आता रेस्ट पॉइंटला थांबलेलो, तिथं चहा वगैरे पिला आम्ही, तर तोच एक पॉइंट आहे. त्याच्या पुढे आम्ही गेलो नाही. त्याच्या पुढे अजून 1-1.5 किलोमीटर एलिफंट पॉइंट आहे. आणि दिसलं पण असतं कारण धुकं वगैरे क्लिअर झालेलं आहे सगळं. पण वाजलेत
3:30 आणि आता आम्ही नाही 2:30 वाजले आहोत. आणि आम्हाला पोहोचायला 3 वाजणार. बाईक जिथे लावले ते पॉइंटला आम्हाला पोहोचायला 3 वाजतील, बिकॉज 20 मिनिट तर लागतील. आणि तिथनं पुढं आम्हाला आमच्या जिथं लगेच आम्ही ठेवलेलं आहे तिथे आम्हाला जायला अर्धा तास लागेल. 3:30 वाजतील. मग तिथून पुढे आम्हाला निघायचं आहे, घरी जायचं आहे. सो दम लागलाय मला खूप. मला काय आता चालू होत नाही. ते पण मला खांद्यावरती घे नाही काय ठीक आहे. तुला घेऊ का मी? नको बाबा, मला व्यवस्थित जाऊ दे घरी. मी गॉगल घातल्यावरती छान दिसतो. राईट ना? कोण बोलतो तुला असं? मी म्हणतो स्वतः. काही छान दिसत. काढून टाकतो नेचरचा व्ह्यू घेऊ, फील घेऊ. आम्ही गॉगल मधून पण नेचरचा व्ह्यू घेऊ शकतो. माझा गॉगल, माझे डोळे. घेत बस काय घेतो तू? व्ह्यू. मला वाटलं वेगळंच. तू मारू नकोस बरं का सारखं तू यार. माझा एकच ठोका बसेल. मोकळी आता मी यार. तू म्हणशील मला घेऊन जा खांद्यावरनं, तर सॉरी, आय एम सॉरी. होले होले चलो मेरे बालमा. पुढचं बोल. धीरे धीरे साजना, हल्ले हल्ले बालमा. हो पुढं बघ. ते तू ना तू असं बोलतो ना ते मला बोल ना. काय टाळणार ते पुढचं म्युझिक गातोस ते. हो तेच ना. काय करायचं बोलत होत असतो त्याला भारी बोलत होता. नाही आता मला आठवत. धीरे धीरे ठीक ना. तू बोल, मी नाही बोलत. नाही थांबणार. पकड़ डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं है, नामुमकिन है. पकडना बाय. तू पकडला तर तुला मी टेडी घेऊन देणार. पकड काहीच. हिनं जर मला पकडलं तर मला टेडी घेऊन देणार. बघायचं तुम्हाला. नो, हेच थांब म्हणणार, प्रेमानं बोलणार, थांब म्हणणार, आणि थांबल्यावरती म्हणणार गावलाच का नाही, पकडलं का नाही तुला. या पोरी लय हुशार असतात. रस्ता फुटल हळू. दीपा, रस्ता फुटल हळू. चार्जिंग संपलेलं आहे आणि आमचा व्लॉग इथेच एंड होतोय. जरी काय पुढे असेल बघण्यासारखं असेल चार्जिंग तर आम्ही पुन्हा ब्लॉगमध्ये येऊ, नाहीतर ब्लॉग एंड ही तर काय मला पकडणार नाहीये. चलो बाय.